नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मनापासून मन रेसिपीमध्ये। आज मी जे तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे ती सगळ्यात सिंपल रेसिपी आहे। बऱ्याचदा तुम्ही यूट्यूबवरती बघितली पण असेल मंडळी, किंवा तुम्ही स्वतःही बनवली असेल। तर अशीच एक रेसिपी, कारण रोज रोज नाश्त्याला काय बनवू हे जर माझ्यासारखा तुम्हालाही प्रश्न पडत असेल मंडळी, तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। कारण रोज नाश्त्याला काय बनवू हा प्रश्न मला तर खूप वेळा पडतो। तर हा जो नाश्ता आहे हा सिंपल आहे। तर चला बघूयात। यासाठी घ्यायचा आहे एक बाउलमध्ये मी ॲड केलेले आहे साधारण 2 वाटी रवा, आणि 2 वाटी रवासाठी आपल्याला यूज करायचं आहे 1 वाटी दही। ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, कारण ह्या घरातल्याच वस्तू वापरून आपण ही रेसिपी तयार करू शकतो। त्यात थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला त्याला मिक्स करायचं आहे। त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला बघायची आहे। थोडं थोडं पाणी ॲड करतच, आपल्याला एकसाथच पाणी ॲड करायचं नाही आहे। अशा प्रकारे आपल्याला त्याला एकही गुठळी न होता आपल्याला थोडं थोडं करून पाणी ॲड करून त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला छान व्यवस्थित करून ठेवायची आहे। त्याला थोडा वेळ असंच आपण ठेवून देऊयात मुरण्यासाठी। आणि बघू शकता 10-15 मिनिटानंतर हे व्यवस्थित असं मुरलेलं आहे, एकजीव झालेलं आहे दह्यामध्ये। बघू शकता थोडासा फुगल्यासारखा झालेला आहे। त्यामध्ये आपल्याला घरातल्याच काही व्हेजिटेबल्स किंवा हे असतील तर, जसं माझ्याकडे कॅरेट होतं तर मी कॅरेट किसून त्यामध्ये ॲड केलेलं आहे। त्यासोबत मी ॲड केलेला एक बारीक चिरलेला कांदा। त्यासोबतच मी ॲड केलेली आहे एक बारीक चिरलेली हिरवी मिरच्या 4 ते 5, आणि थोडीशी कोथिंबीर मी त्यामध्ये ॲड केलेली आहे। तुम्हाला यामध्ये ॲड करायचं असेल तर तुम्ही शिमला मिरची वगैरे तुम्ही पण ॲड करू शकता। माझ्याकडे अवेलेबल नव्हती, तर जेवढ्या भाज्या फ्रीजमध्ये होत्या मी त्या सगळ्या ॲड केलेल्या आहेत। बघू शकता त्याला छान मिक्स करायचं आहे। हे थोडंसं असं घट्टसर झालेलं आहे, पण आपल्याला थोडंसं पातळ करायचं आहे, कारण आपल्याला ह्याचे मस्तसे असे उत्तपे बनवून घ्यायचे आहेत। तर बघू शकता त्याची थोडी थोडी कन्सिस्टन्सी आपल्याला पाणी ॲड करून करून परफेक्ट करायची आहे। बघू शकता थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला त्याला मिक्स करत राहायचं आहे। थोडी बॅटरची जी कन्सिस्टन्सी आहे ती आपल्याला थोडी पातळच ठेवायची आहे। बघू शकता यामध्ये जेवढं पाणी बसतं आणि जेवढं बॅटर आपण जसं डोसा किंवा उत्तप्पासाठी बॅटर बनवून घेतो ना, सेम त्याच प्रकारे आपल्याला हे बॅटर बनवून तयार करायचं आहे। आणि हे झटपट होतं मंडळी, याला रात्रभर फर्मेंट करून ठेवायची काहीच गरज पडत नाही। तर बघू शकता ही कन्सिस्टन्सी अशी पाहिजे आपली। त्यात ॲड केलेलं आहे मी साधारण 1.5 चमचे मीठ चवीनुसार, आणि त्यातच मी ॲड केलेला आहे थोडासा खायचा जो सोडा असतो तो थोडासा ॲड केलेला आहे। त्यात थोडंसं पाणी ॲड करून आपण त्याला मिक्स करून घेऊयात, म्हणजे ते व्यवस्थित सगळीकडे मिक्स होईल। आणि हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे। तुम्ही तवा पण घेऊ शकता, जो आपला पॅन असतो मोठा तवा तो, किंवा मी छोट्या पॅनमध्ये तो सुद्धा तुम्ही ॲड करू शकता। पॅनला थोडंसं तेल आणि ग्रीस केलं आहे, त्यात थोडं थोडं करून आपल्याला हे जे आहे बॅटर आपल्याला ॲड करायचं आहे। आणि बघू शकता केवढं पातळ आपल्याला करायचं आहे, किंवा डोसासारखं करायचं आहे की उत्तप्पासारखं करायचं आहे ते बघू शकता आपण। त्याला पसरवून देऊयात, आणि त्यावरती असं झाकण ठेवून आपण त्याला मंद आचेवरती त्याला होऊ देऊयात। आणि थोडासा त्याचा कलर जो आहे तो असा ब्राऊन होऊपर्यंत आपल्याला त्याला आलटून पालटून शेकून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारेच मी बरेचसे डोसे जे आहेत किंवा उत्तप्पा जे आहेत ते मी बनवून तयार केलेले आहेत। बघू शकता अशा प्रकारे त्याला छान व्यवस्थित कमी गॅसवरतीच आपल्याला त्याला होऊ द्यायचं आहे। आणि त्याला छान व्यवस्थित असं एका साईडनी भाजलं की त्याला असं दुसऱ्या साईडनी त्याला पलटून घ्यायचं आहे। बघू शकता किती छान व्यवस्थित असा पलटून घेण्यात आलेला आहे हा उत्तप्पा। तर अशा प्रकारे मी सगळे उत्तप्पा बनवून तयार केलेले आहेत। तेल थोडं थोडं करून ॲड करा। तुम्हाला जर तेल ॲड करायचं नसेल तर तुम्ही इथे बटरसुद्धा ॲड करू शकता। तर तयार आहे आपला सिंपलसा नाश्ता, रेडी, झटपट आणि घरच्या घरी। तर नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूयात मंडळी पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।